नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केमिकल सेक्टरमधील काही कंपन्यांनी आज दिवसभरामध्ये खूप टॉप परफॉर्मन्स दिला होता. गेल्या काही दिवसांपासून केमिकल सेक्टरचा परफॉर्मन्स एकदम स्लो डाऊन झालेला पाहायला मिळतोय. केमिकल सेक्टरमधील मोठमोठ्या कंपन्या आपल्या ऑल टाइम हाय पासून 30%, 40%, 50% क्रॅश झालेल्या पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, हे सायकल असंच चालू असतं. कोणतेही सेक्टर नेहमीच टॉप परफॉर्मन्स देऊ शकत नाहीत आणि त्याला केमिकल सेक्टर सुद्धा अपवाद नाही. केमिकल ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक पार्ट बनलेली आहे. कारण केमिकलचा वापर होत नाही अशी एकही गोष्ट आपल्याला शोधून सापडणार नाही. म्हणून जरी केमिकल सेक्टरमध्ये स्लो डाऊन चाललेला असेल, परफॉर्मन्स जरी खाली आलेला असेल, तरी सुद्धा हे सेक्टर असं आहे की या सेक्टरमध्ये एनी टाइम इन्व्हेस्टमेंट करा, कधी ना कधी आपल्याला याचे रिटर्न मिळणारच आहेत. याच चॅनेलवर काही दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की ज्यामध्ये सांगितलं होतं की केमिकल सेक्टरमध्ये सध्या स्लो डाऊन चाललेला आहे, पण या सेक्टरमधील अशी एक कंपनी आहे की जी येणाऱ्या काही दिवसातच कमबॅक करेल. या व्हिडिओमध्ये मी एकाच कंपनीला कव्हर केलं होतं, पण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकतो की केमिकल सेक्टरमधील ज्या काही नामवंत कंपन्या आहेत त्या लवकरच कमबॅक करतील. कारण या कंपन्या काही छोट्या मोठ्या नाहीत आणि यांनी यापूर्वीही असाच टॉप परफॉर्मन्स देऊन इन्व्हेस्टरना मालामाल करून टाकलाय आणि यातील बहुतांशी कंपन्या आता डिस्काउंटमध्ये मिळत आहेत. आणि म्हणून केमिकल सेक्टरवर जर आपला विश्वास असेल आणि त्यातील या कंपन्या जर आपल्याला आवडत असतील किंवा या कंपन्यांचं बिझनेस मॉडेल आपल्याला जर आवडत असेल, तर अशा कंपन्यांमध्ये बाईंग करण्याची अपॉर्च्युनिटी आपण सोडू नये. मित्रांनो, सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर देतो की या सर्व कंपन्या माझ्या पोर्टफोलिओमध्ये असून आपल्याला जर वाटत असेल की या कंपन्यांबद्दल चढून वाढून काहीतरी सांगत असेल, तर स्ट्रेट अवे आपण या व्हिडिओला इग्नोर करू शकता. चला तर मग आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. पण तत्पूर्वी जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलला भेट देत असाल तर या चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून या चॅनेलवर अपलोड होणाऱ्या लर्निंग व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला वेळेत मिळेल. चला तर मग या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. आजच्या दिवसभरामध्ये ज्या कंपन्यांचा टॉप परफॉर्मन्स होता त्यापैकी एक कंपनी आहे ती म्हणजे दीपक नायट्रेट. या कंपनीची खरी ओळख आहे ती म्हणजे या कंपनीचे क्लायंट. या स्लाइडमध्ये दिसणाऱ्या दिग्गज कंपन्या दीपक नायट्रेट कंपनीच्या क्लायंट आहेत. याच्यापेक्षाही मोठमोठ्या कंपन्या दीपक नायट्रेट कंपनीच्या क्लायंट्स आहेत, परंतु या लिस्टमध्ये या स्लाइडमध्ये आपल्याला ते दिसत नाहीत. म्हणून मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की कंपनीचं नाव आणि कंपनीची शेअर प्राइस बघण्यापेक्षा कंपनीचा बिझनेस नेहमी बघावा. कारण अल्टिमेटली आपण ज्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असतो याचाच अर्थ आपण त्या कंपनीच्या बिझनेसमनमध्ये इन्व्हेस्टमेंट केले. आपण त्या कंपनीचे शेअर होल्डर आहोत, म्हणजेच आपण त्या कंपनीचे मालक आहोत. आणि दीपक नायट्रेट ही कंपनी सुद्धा अशाच कंपन्यांपैकी आहे की ज्यामध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करा, आपली इन्व्हेस्टमेंट कधीही लॉसमध्ये जाणार नाही. फक्त कंडिशन एवढीच आहे की एक्सटर्नल कारणामुळे जर कधी या कंपनीच्या शेअर्समध्ये क्रॅश आला तर अशा शेअर्समध्ये आपण पॅनिक होऊन लॉसमध्ये असे शेअर्स विकू नयेत. आणि सध्याची परिस्थिती पाहता कंपनीमध्ये जो परफॉर्मन्स चाललेला आहे हा निव्वळ एक्सटर्नल कारणामुळे आहे. टेक्निकल नुसार जर पाहायला गेलं तर दीपक नायट्रेट कंपनी तिच्या सपोर्ट पासून आता ब्रेकआउट देण्याच्या तयारीत आहे. पण आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर असल्यामुळे टेक्निकलचा आपण जास्त विचार करत नाही, कारण कंपनीचे फंडामेंटल जर स्ट्रॉंग असतील तर कंपनी कोणत्याही परिस्थितीत कमबॅक करू शकते. आणि दीपक नायट्रेट कंपनीच्या आजच्या परफॉर्मन्सवरून हे स्पष्टपणे दिसून येते. शेअर्समध्ये आज दिवसभरामध्ये 6% ची तेजी, म्हणजे जवळपास 120 रुपयांची वाढ या शेअर्समध्ये आज झालेली दिसते. आणि पुन्हा एकदा कंपनीची क्लोजिंग 2000च्या वर झाली आहे, ही एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. दीपक नायट्रेट कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स एकदम तगडा पाहायला मिळतोय. या कंपनीने आतापर्यंत इन्व्हेस्टरला जवळपास 12,000% चे रिटर्न दिले आहेत. एक वेळ ही कंपनी 3000 ची लेवल सुद्धा टच करून आलेली आहे आणि कंपनी अजूनही आपल्या ऑल टाइम हाय पासून 25% पेक्षा जास्त क्रॅश झालेली दिसते. गेल्याच आठवड्यात ही कंपनी 2000च्या खाली पण पाहायला मिळत होती. म्हणून चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा हाच प्लस पॉईंट असतो की अशा कंपन्या कोणत्याही परिस्थितीत कमबॅक करतात. दुसरी कंपनी इथे आपण बघू ती म्हणजे आरती इंडस्ट्रीज. आरती इंडस्ट्रीज ही सुद्धा केमिकल सेक्टरमधली एक दिग्गज कंपनी आहे आणि ही कंपनी तर आपल्या ऑल टाइम हाय पासून जवळपास 50% क्रॅश झाली होती. पण आता थोडी थोडी या कंपनीमध्ये रिकव्हरी सुरू झाली आहे. एक वेळ ही कंपनी मिड कॅप साईजची होती, परंतु आरती फार्माच्या डिमर्जरमुळे आता ही कंपनी पुन्हा एकदा स्मॉल कॅप कंपनी झाली आहे. त्यामुळे अशी कंपनी 30-40% इझिली खाली येऊ शकते आणि यात आश्चर्य करण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट नाही. आणि आपण शेअर मार्केटमध्ये आहोत, त्यामुळे एक गोष्ट आपल्याला नेहमीच माहिती असायला पाहिजे ती म्हणजे मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट गॅरंटेड नसते.
आणि आरती इंडस्ट्रीज ही सुद्धा काही वाईट कंपनी नाहीये. 2 वर्षापूर्वीचा जर कंपनीचा चार्ट पॅटर्न आपण बघितला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की या कंपनीमध्ये कुठेही असा मेजर क्रॅश किंवा एकदम मोठी तेजी अशी कधीच आलेली नाही. पण कधी ना कधी कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कोणत्याही शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग होणार किंवा कोणत्याही एक्सटर्नल कारणामुळे ती कंपनी खाली येऊ शकते. हे गृहीत धरूनच आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आरती इंडस्ट्रीजने तर आज कमालच केली. या शेअर्समध्ये आज जवळपास 11% ची तेजी होती. शेअर्समध्ये पुन्हा एकदा ₹500 वर क्लोजिंग झालेली आपल्याला दिसून येते. ही कंपनी आपल्या ऑल टाइम हाय पासून अजूनही 40 ते 50% खाली आहे. गेल्या 2 वर्षापासूनची ही स्थिती आहे. पण कंपनीच्या क्वार्टर टू क्वार्टर रिझल्टमध्ये भली मोठी जंप आल्यामुळे आज कंपनीने जवळपास 11% ची तेजी दाखवली आहे. इयर टू इयर कंपनीचा परफॉर्मन्स अजूनही खालावलेला पाहायला मिळतोय. पण येणाऱ्या काळामध्ये चांगला परफॉर्मन्स करून ही कंपनी नक्कीच कमबॅक करू शकते. जवळपास 50% क्रॅश असून सुद्धा आजपर्यंत या कंपनीने जवळपास 50,000% चे रिटर्न इन्व्हेस्टरना कमवून दिले आहेत. त्यामुळे आरती इंडस्ट्रीज सारखी कंपनी जर आपल्याला एवढ्या डिस्काउंटमध्ये मिळत असेल तर ही संधी आपण गमावू नये. थोड्या क्वांटिटी ॲड करून या कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट एस-आय-पी प्रमाणे चालू ठेवावी असं मला वाटतं. पण हे काही डायरेक्ट रिकमेंडेशन नाही. पैसा आपला आहे तर त्याचा इन्व्हेस्टमेंटचा विचार सुद्धा आपलाच असायला हवा. याच्या पुढची कंपनी आहे ती म्हणजे लक्ष्मी ऑर्गॅनिक. ही कंपनी थोड्या छोट्या साईजची आहे. कंपनीचं मार्केट कॅप केवळ 7,500 करोडचं आहे. त्यामुळे अशा कंपन्या इझिली 30 ते 40% क्रॅश होऊ शकतात आणि आपण जर खरेखुरे इन्व्हेस्टर असू तर अशा गोष्टींसाठी आपण नेहमी प्रिपेअर्ड असायला हवं. या कंपनीमध्ये सुद्धा आज जवळपास 3.25% ची तेजी होती आणि आजच्या दिवसाची क्लोजिंग ₹276 ला झाली आहे. ही कंपनी सुद्धा आपल्या ऑल टाइम हाय पासून जवळपास 50 ते 55% अजून डाऊन आहे आणि गेल्या 2 वर्षापासून केमिकल सेक्टरमधील जवळपास सर्वच कंपन्यांची ही स्थिती आहे. पूर्ण सेक्टरच डाऊन असल्यामुळे आपल्याला अशा एखाद्या कंपनीची काळजी करण्याचं कारण नाही. जर पूर्ण सेक्टर टॉपला असता आणि एखादी कंपनी जर अशी क्रॅश असती तर आपण त्याचा विचार नक्की केला असता. लक्ष्मी ऑर्गॅनिक ही सुद्धा कंपनी खूप चांगली असून येणाऱ्या काळामध्ये या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला खूप वाढ झालेली पाहायला मिळेल. आपण एक लाँग टर्म इन्व्हेस्टर असल्यामुळे मित्रांनो एक गोष्ट आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे वर्षातून 250 दिवस मार्केट चालतं आणि या 250 दिवसापैकी जवळपास 200 ते 250 दिवस असे असतात की त्या दिवसामध्ये काही ना काही कारणामुळे मार्केट नेहमी डाऊन असतं. पण या 250 दिवसातील 20 ते 25 दिवस असे असतात ना की ते इन्व्हेस्टरचे दिवस असतात. त्यापैकी आजचा दिवस एक होता. मार्केटमध्ये 100 पॉझिटिव्ह गोष्टींसमोर एक निगेटिव्ह गोष्ट घेऊन या. मार्केट त्या निगेटिव्ह गोष्टीला धरूनच रिॲक्ट करणार. पण तरी सुद्धा जे 20-25 दिवस मार्केट पॉझिटिव्ह असतं ते 20-25 दिवस 200-250 निगेटिव्ह दिवसापेक्षा सुद्धा वरचढ ठरतात आणि म्हणूनच आपण एवढ्या वर्षानुवर्षे पाहतोय की निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये कितीही जरी क्रॅश आला तरी कालांतराने त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा अपसाईडलाच जातो. यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात यायला हवी की एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या सेक्टरमध्ये आलेला क्रॅश हा कधीच परमनंट नसतो. त्यामुळे केमिकल सेक्टरमधील सुद्धा अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या क्रॅश असून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला कमबॅक झालेलं पाहायला मिळेल. मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला खूप आवडला असेल आणि जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. मित्रांनो आपल्या एका लाईकमुळे मोटिवेशन वाढण्यास खूप मदत होते आणि शिवाय यूट्यूबला असे लर्निंग व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यास सुद्धा खूप मदत होते. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.